हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी या जे विद्यमान खासदार आहेत त्यांची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी धोक्यात आली आहे। तिन्ही नेत्यांची एकनाथ शिंदेंसोबत वर्षा बंगल्यावर खलबत झाली। पण या चर्चेतून उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 3 मतदारसंघात शिंदेंच्या शिलेदारांचा पत्ता कट। हेमंत पाटील, हेमंत गोडसे आणि भावना गवळींची वर्षावर धाव। भाजपाच्या विरोधामुळे एकनाथ शिंदेंची कोंडी। हिंगोली, नाशिक आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता दिसते। उमेदवारी धोक्यात आल्यानंतर हेमंत पाटील, हेमंत गोडसे आणि भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली। नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते आणि म्हणून माझी देखील आपल्या सगळ्यांच्या सोबत आपली देखील आग्रही मागणी शिवसेनेलाच ही जागा सुटावी अशा प्रकारचे आग्रही मागणी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे महायुतीच्या सर्वच वरिष्ठ राज्यस्तरीय नेत्यांसमोर या ठिकाणी मांडणार आहेत। उमेदवार निवडूनच यायला पाहिजे आणि म्हणून इलेक्टिव्ह मेरिट नुसारच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि ही जागा शिवसेनेची असल्या कारणाने त्याला प्रथम प्राधान्य हे शिवसेनेचंच असणार आहे। हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्याने 2 वेळा जिंकलेली आहे हे मी वारंवार सांगतोय। शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रही आहोत, उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत। हिंगोलीमध्ये हेमंत पाटील, यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आहे। हिंगोलीच्या जागेसाठी भाजपाने विरोध केला त्यामुळे हेमंत पाटील यांच्या ऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी शक्यता आहे। तर यवतमाळमध्ये देखील भाजपाने भावना गवळी यांना विरोध केलाय। भावना गवळी यांच्या ऐवजी संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे। तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला छगन भुजबळ यांनी विरोध केलाय। पण छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास बंडाची शक्यता असल्यानं भाजपा तिसऱ्या नावाची चाचपणी करतोय। हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी कट होण्याची चिन्ह आहेत। तर हेमंत पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोर लावणाऱ्या संतोष बांगर यांची देखील भाषा आता बदलली आहे। उमेदवारी बदलण्याचा हा संपूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठीला असतो आणि त्यांना जर काही वाटत असेल तर मला वाटते ते वरच्या लेवलवरती तो स्त्राव होऊन जाईल। हिंगोली, यवतमाळ आणि नाशिक या तिन्ही जागांवर शिंदे गटाचे खासदार आहेत। मात्र भाजपच्या सर्वेनुसार तिन्ही उमेदवारांच्या विजयाची शक्यता कमी आहे। आता शिंदे आपल्या उमेदवारांसाठी ठाम राहणार की माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।